नमस्कार. नगर प्राथमिक शिक्षण समिती सुरत संचालित मराठी शाळा आपले हार्दिक स्वागत करीत आहे. जय जय गरवी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 5.1 चा प्रश्न 6वा पाहूया. बरोबर. तर या 6व्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय बा, बाजूच्या आकृतीत कोन 1 आणि कोन 2 पूरक कोन आहेत. जर कोन 1 कमी करण्यात आला तर कोन 2 मध्ये कोणता बदल झाला पाहिजे की ज्यामुळे ते दोन्ही पूरक कोन राहतील. तर पहा, या ठिकाणी पूरक कोन शब्द घेतलेला आहे की ही आकृती आपल्याला दिलेली आहे की या आकृतीमध्ये हे जे दोघं कोन दिसत आहेत आपल्याला, कोणता कोन आहे? पूरक कोन आहे. हे दोघं पूरक कोन पैकी एक कोन 1 आपल्याला काढून टाकला तर त्या ठिकाणी कोन 2 मध्ये कोणता बदल होईल तर ते आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर मग आपण या ठिकाणी लिहू आपण, जर कोन 1 या मधून काढला तर त्या कोनाच्या मापा एवढे माप कोन 2 मध्ये मिळविले जाईल. बरोबर. जर समजा या ठिकाणी कोन 1 काढून टाकला, आपल्याला पूरक कोनच त्याला राहू द्यायचंय, तर याच्यामधलं माप याच्यामध्ये मिळवलं जाईल. म्हणजे आपल्याला माहिती कोन 1 अधिक कोन 2 बरोबर 180. का? कारण की तो काय आहे? पूरक कोन आहे. आपल्याला माहिती की पूरक कोनांच्या मापांची बेरीज किती होते? 180. आणि समजा आपण जर या ठिकाणी याचं माप, एकाचं माप समजा या ठिकाणी मानलं 110, तर याचं माप 70. तर हे जे 110 आहे तर या ठिकाणी हे माप कोन 2 मध्ये मिळवले जाईल आणि त्या ठिकाणी त्याची जी बेरीज आहे 180 व्हायला पाहिजे. मग त्यावेळेस याप्रमाणे तो पूरक कोन राहील. मग अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की समजा, इथं समजा लिहू की कोन 1 बरोबर किती मानला आपण? 110. बरोबर. 110 मानलं म्हणून आपण ते त्या ठिकाणी लिहिलं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एवढंच विचारलं होतं की काय फरक पडेल, तर फरक एवढाच पडणार आहे, ते माप याच्यामध्ये काय होईल? मिळवलं जाईल. मग तुम्ही याप्रमाणे या ठिकाणी लिहू शकता. बरोबर. हे आपण समजण्यासाठी लिहू शकतो. तर आपल्याला तेवढाच फरक पडेल की जो कोन 2 असेल तर त्याच्यामध्ये ते माप मिळवलं. आता आपण 7वा प्रश्न पाहू. 2 कोन पूरक असू शकतात जर ते दोन्ही लघुकोन असेल, गुरुकोन असेल का काटकोन असेल. तर याप्रमाणे आपल्याला सांगितलंय. तर आपल्याला या ठिकाणी सर्वांची व्याख्या माहिती पाहिजे की त्यांचं माप किती होतं. तर सर्वात अगोदर पूरक कोन, ज्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 होते त्याला आपण पूरक कोन म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये यांची बेरीज 180 व्हायला पाहिजे, जास्त नको, कमी नको. मग लघुकोन असेल, मग आपल्याला माहिती लघुकोन म्हणजे काय? 90 पेक्षा कमी माप असेल त्याला लघुकोन म्हणतो. मग 2 लघु कोनांची बेरीज 180 अंश पेक्षा कशी असेल? कमी असेल. कमी असते. म्हणून ते दोन्ही लघुकोन
नसतील. आपल्याला माहिती आहे लघुकोण म्हणजे काय की ज्यांचं माप 90 पेक्षा कमी असेल. मग आपण दोघं जर 80 चे घेतले आड्याकडून सोडा 160 होतात. आपण आपल्याला बेरीज किती व्हायला पाहिजे 180 म्हणजे ते लघुकोण नसतील. नंतर गुरुकोण आपल्याला माहिती 90 पेक्षा जास्त माप असलेला कोणाला आपण गुरुकोण म्हणतो. मग आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं 2 गुरु कोणांची बेरीज 180 अंश पेक्षा कशी असेल जास्त असेल जास्त असते. म्हणून दोन्ही गुरुकोण पूरक कोण नसतील. दोन्ही लघुकोण या ठिकाणी सुद्धा आपण काय पूरक कोण नसतील याप्रमाणे यायला पाहिजे. मग दोन्ही लघुकोण पूरक कोण नसतील दोन्ही गुरुकोण पूरक कोण नसतील. मग आता काटकोन. आता आपल्याला माहिती काटकोन म्हणजे काय 90 अंशाचा कोन. मग 2 90 अंशाची कोणांची बेरीज मग या ठिकाणी 2 काटकोनांची बेरीज 180 अंश होते. म्हणून 2 काटकोन पूरक कोण असतील. कसे असतील पूरक कोण असतील. याप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि यासाठी आपल्याला सर्वांची जी मापं आहेत तर ती मापं माहिती असली पाहिजे. मी तुम्हाला याच्या म्हणजे जे समजचे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये तुम्हाला समजवलं होतं की या सर्वांचं मापं किती असतात. बरोबर. तर लिहून घ्यायचंय. बरोबर. आभार. विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न 8वा पाहूया. 8व्या प्रश्नामध्ये काय सांगितलं पहा. एक कोन 45 पेक्षा मोठा आहे त्याचा कोटिकोन 45 अंश पेक्षा मोठा 45 अंश एवढा की 45 अंश पेक्षा लहान असेल. आपल्याला याप्रमाणे सांगितलेलं आहे या ठिकाणी. मग एक कोन 45 पेक्षा मोठा आहे तर लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी कोटिकोन शब्द वापरलेला आहे. तर कोटिकोन कोणाला म्हणतो या ठिकाणी लिहून घेऊ. कोटी कोणांच्या मापांची बेरीज बरोबर किती होते 90 अंश. मग या ठिकाणी एक कोन 45 पेक्षा मोठा आहे म्हणजे कोन 1 बरोबर 45 अंश पेक्षा कसा आहे मोठा. तर कोन जो 2 आहे तर तो 45 जर ठेवला तर त्यांची बेरीज 90 अंश होईल का. जर 45 हा मोठा आहे म्हणजे समजा 50 हा 45 होईल का नाही. मग त्या ठिकाणी मोठा नसेल. 45 जर ठेवला तरी पण नाही. नंतर 45 जर ठेवला तर याच्यापेक्षा मोठा सांगितलंय म्हणजे हा 46 47 48 कोणताही असू शकतो. मग तो दुसरा जो कोन आहे तो 45 पेक्षा कसा पाहिजे लहान पाहिजे पेक्षा लहान. तरच दोघांची जी बेरीज असेल बेरीज किती येईल 90 अंश होईल. म्हणजे या ठिकाणी तो दुसरा जो कोन आहे तो 45 अंशाचा असायला 45 पेक्षा लहान मापाचा असायला पाहिजे याप्रमाणे. बरोबर. मग या ठिकाणी 45 असेल तर दुसरा कोटिकोन 45 पेक्षा लहान असायला पाहिजे. चला नंतर दुसरं बाजूच्या आकृतीमध्ये पाहिजे आपल्याला आणि प्रश्न दिलाय
प्रश्न तुम्ही लिहायचे, मी फक्त याच्यामधून वाचेल, उत्तर आपण या ठिकाणी लिहू. आता आकृती दिलेली आहे, काही प्रश्न आहे, तर प्रश्न वाचायचं, याच्यामध्ये पाहायचं आणि आपल्याला जे जे कोण माहीत आहे त्यानुसार त्याचं उत्तर द्यायचं. जसं कोण 1 आणि कोण 2 संगत कोण आहेत का? संगत कोण. मग आपल्याला त्याचं दुसरं नाव पण आठवण यायला पाहिजे की आसन्न कोण. संगत कोणला आपण म्हणतो आसन्न कोण. मग 1 आणि 2 आता पाहू शकतात, हा 1, हा कोण 1 आणि हा कोण 2 इथून बरोबर या ठिकाणी, हा इथं याप्रमाणे. मग आसन्न कोणची व्याख्या लगेच आहे, एका शिरोबिंदू मधून त्या ठिकाणी 2 वेगवेगळी किरण एकच सामान्य भुजा असेल त्याला आपण काय म्हणतो, आसन्न कोण संगत कोण. मग त्याच्यामध्ये एकच सामान्य भुजा आहे दोघांची, जसं AOC COE म्हणजे सामान्य भुजा एकच झाली. म्हणजे हो कोण 1 आणि कोण 2 संगत कोण, कंसात लिहून घ्या आपण, आसन्न कोण आहेत. कारण की त्यांची सामान्य भुजा पण एक आहे आणि 2 विरुद्ध किरण आहेत. मग ते आपण कारण मध्ये पण लिहू शकतो, पण आपल्याला प्रश्नाचे उत्तर सांगितले म्हणून काही आपण लिहायची आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला समजून दिले की एक सामान्य भुजा आणि 2 त्या ठिकाणी वेगवेगळी किरण, वेगवेगळे भिन्न किरण. चला पुढचं दुसऱ्याचं उत्तर, कोण AOC आणि कोण AOE संगत कोण आहेत का आपल्याला विचारलं. बघ AOC, मग पहिले AOC पाहूया. AOC म्हणजे हा कोण 1, हा वरचा विचारला AOC. आणि दुसरा कोण सांगितलं AOE. AOE हा पूर्ण इथून ते इथपर्यंत. हे दोघं संगत कोण आहेत का, तर नाही. हा जो पूर्ण कोण झाला AOE हा याचा एक भाग झाला बरोबर. हा जो एक कोण आहे या पूर्णचा एक भाग झालेला आहे, म्हणजे त्याला आपण संगत कोण म्हणू शकणार नाही. मग आपण त्या ठिकाणी लिहिणार नाही. कोण AOC, कोण AOC आणि कोण AOE संगत कोण नाही. संगत कोण नाही याप्रमाणे. का, कारण की तो पूर्ण तुम्ही पाहू शकता इथून तर असा हा याचा एक भाग आहे, भिन्न किरण नाहीये, एकच भुजा नाहीये बरोबर, एक सामान्य भुजा नाही. चला तिसरं घेऊ. कोण COE आणि कोण EOD रेषीय जोडी रचतात का. COE बरोबर, हा 2 नंबरचा कोण. EOD आकृतीमध्ये सॉरी D राहून गेला. DEOD पहा, हा एक आणि इकडून हा एक मोठा, हा इथून नंतर हा इथून, म्हणजे एका रेषेमध्ये हा दुसरा आणि हा तिसरा चौथा दोघं हे जर केलं तर याप्रमाणे ते एका रेषेमध्ये येत आहेत. म्हणजे आपण त्या ठिकाणी लिहिणार हो कोण COE, कोण COE आणि कोण EOD रेषीय जोडी रचतात किंवा रेषीय जोडीचे कोण आहेत बरोबर. याप्रमाणे आपल्याला सांगता येईल आणि त्यांची दोघांची बेरीज जर आपण केली तर 180 येईल. चौथं, कोण कोण DOD आणि कोण DOA पूरक कोण रचतात. BOD
हे काढून टाकू आपण. DOD म्हणजे हा इथून तर इथपर्यंत चौथा नंबरचा DOD. आणि DOA पूरक कोण रचतात का? 5, 4 आणि 5. हो, मग आपण लिहिणार हो. कोण BOD आणि कोण DOA हे काय? पूरक कोण रचतात याप्रमाणे. कारण की हे सुद्धा या ठिकाणी एक सामान्य भुजा आणि नंतर दोघांचं एका रेषेमध्ये आपल्याला जे विरुद्ध किरण आहेत त्याच्याद्वारा तो रचला जात आहे. चला चौथं, चला आता 5वं. नंतर कोण 1 आणि कोण 4 अभिकोण आहेत का? कोण 1 आणि कोण 4 अभिकोण आहेत का आपल्याला विचारलंय. मग या ठिकाणी 1 आणि 4 पहा, तुम्ही पाहू शकता हा कोण 1 आणि हा कोण 2. अभिकोणला आपण विरुद्ध कोण पण म्हणतात. मग या ठिकाणी आपण लिहिणार हो. कोण 1 आणि कोण 4 हे काय आहेत? अभिकोण. कंसात लिहून घेऊ, विरुद्ध कोण आहेत. 1 आणि 4 काय आहे? अभिकोण आहे. नंतर आता 6. कोण 5 अभिकोण विरुद्ध कोण कोणता आहे? कोण 5. कोण 5 कुठे आहे? हा. मग याच्या बरोबर विरुद्ध त्याच मापाचा पाहू शकतात याप्रमाणे. म्हणजे या ठिकाणी हा कोण 5वा इथून तिथपर्यंत आहे, याची विरुद्ध बाजू म्हणजे ही बाजू. मग याचं नाव लिहायचं. मग कोण 5 चा समोरचा 3 आणि 4 2 आणि 3 येतो. मग आपण त्याप्रमाणे नाही, आपण नाव लिहू. कोण 5 चा कोणता? अभिकोण. अभिकोण 2 कोण 2 आणि कोण 3 आहे. म्हणजे कोण AOD चा भिकोण. आता पूर्ण नाव लिहायचं. COB किंवा BOC. COB उलट लिहिलं तरी चालेल आहे. हे एकत्र येऊन जातील म्हणजे हा कोण राहणार नाही. मग याप्रमाणे आपल्याला त्याला त्या ठिकाणी उत्तर लिहिता येईल की कोण 5 म्हणजे हा आणि त्याचा अभिकोण याप्रमाणे. अशा पद्धतीचा हा आपला प्रश्न 9वा पूर्ण झालेला आहे. बरोबर, लिहून घ्यायचे. आभार.